I'm sharing the screen. Is it visible to all of you? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सांगा चॅट बॉक्स मध्ये. Okay. Now let's start. Let's start with the fourth standard. Fourth standard. Tanvi, Sneha, and Gargi are present, right? So today we are going to learn even and odd number. Sama आणि विषम संख्या. Okay. Even and odd number. Today we are going to learn. Yes. So let's start. डू यू नो व्हॉट आर इवन अँड ऑड नंबर? इवन ऑड नंबर तुम्हाला माहिती आहेत का? सांगा मला. सम विषम संख्या, इवन ऑड नंबर कधी ऐकलंय का तुम्ही? ओके, गार्गी नोज. ओके, गुड. So let's start. See what they have given. Tai. What Tai is saying? Michelle, you take 4 flowers. Paramjit 5, Reshma 6, Madhuri 8, and Manisha 9. Now put the flowers in twos. Make the pairs and also tell how many are left over. ओके. आता इथे बघा सगळ्यांची नावे दिलेली आहेत आणि त्यांना काही फुलं दिलेली आहेत आणि त्यांना काय सांगितलंय, तुम्हाला दोन दोन फ्लावर्स एकत्र करायचे आहेत. दोन दोन फ्लावर्सच्या अशा रो बनवायच्या आहेत. ओके, आपण घेऊया. चला. ओके. सी, जर मी स्नेहाला 5 फ्लावर्स दिले, तन्वीला 6 फ्लावर्स दिले आणि गार्गीला 4 फ्लावर्स दिले. ओके. सो रोज कशा तयार होणार? स्नेहा विल डू दिस विल बी द 1 फ्लावर. ओके, देन द अनदर. येस, 2 च्या रोज बनवायचे आहेत आपल्याला आणि एक लेफ्ट ओव्हर. 1 विल बी लेफ्ट ओव्हर. ओके, इथे एक लेफ्ट ओव्हर राहणार. तन्वी, व्हॉट तन्वी विल डू? तन्वी विल मेक 3 रोज. फ्लॉवर काढायला वेळ नाहीये आपल्याला, त्यामुळे मी तुम्हाला असं दाखवते. ओके, तन्वी विल मेक 3 rows of 2 2. And what Gargi will do? Gargi will make 2 rows. Okay. So किसके पास एक फ्लावर ज्यादा रह गया? कोणाकडे एक फ्लावर जास्त राहिलं? सांगा मला. स्नेहा? ये मेरे पास. ओके. यस, अभी ये आपको समझ में आया? लेट्स स्टार्ट ना. उसी तरह से यहाँ पे क्या किया गया है? इथे काय दिलंय? मिशेल, परमजीत, रेश्मा, माधुरी, मनीषा यांना फ्लावर्स दिले गेले आणि त्यांनी 2 2 च्या रोज बनवले आणि ज्यांच्याकडे एक फ्लावर राहिला त्यांच्याकडे फ्लावर्स कसे होते? ऑड नंबर मध्ये होतं असं म्हणतात. ओके, ऑड नंबर. आणि जिथे फ्लावर्सच्या 2 2 रोज तयार झाल्या त्यांच्याकडे इवन नंबर मध्ये फ्लावर्स होते, म्हणजे समसंख्येत फुलं होती. ओके, और जिसके पास एक फूल बच गया, जैसे कि हमारे केस में स्नेहा के पास एक फूल बच गया, तो स्नेहा का जो नंबर था फ्लावर्स का, नंबर 5, वो क्या है? ऑड नंबर है. 5 ही संख्या का है, विषम संख्या है. ओके, अभी आपको ऑड एंड इवन में फर्क समझ आया है? तो 2, 4, 6, 8, 10 ये सारे क्या है? इवन नंबर. ओके. सी, आता आपल्याला काय करायचं आहे? ऑड आणि इवन नंबर लिहायचे आहेत. ओके, तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, these all are इवन नंबर. ओके, हे सगळे काय आहेत? इवन नंबर. ज्याला तुम्ही 2 2 ने डिवाइड करू शकता ते सगळे आहेत इवन नंबर, आणि ज्याला तुम्ही डिवाइड नाही करू शकत, एक लेफ्ट ओव्हर राहतो, ते आहेत ऑड नंबर. ओके,
Understood, Sneha, Tanvi, Gargi? Have you understood? Tell me. Okay. मग आता तुम्ही इवन नंबर आणि ऑड नंबर लिहू शकाल का? वेदांग, put off your mic. Yes. Can you write even and odd number till 100? 100 पर्यंत इवन आणि ऑड नंबर लिहायचे आहेत तुम्हाला. ओके, स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग अँड आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. कशा प्रकारे करणार तुम्ही? 2 कॉलम बनवा. ओके, मेक 2 columns. One is for odd and one is for even, and the right numbers, right? Okay, start writing now. Third standard, who are there? Vedang, Sarthak, Bhavika and Madhura. Okay, third standard लक्ष द्यायचं आहे इथे. सी, आपण 3 डिजिट नंबर शिकलो होतो, तुम्हाला आठवत असेल तर. येस, वी हॅव लर्न 3 डिजिट नंबर. बरोबर, आपण 3 डिजिट नंबर शिकलो होतो. आता आपल्याला एक न्यू नंबर इंट्रोड्यूस होणार आहे, नंबर 1000. ओके, 1000. जेव्हा तुम्ही, ओके, सार्थक, रीड दिस नंबर. व्हॉट इज दिस नंबर, सार्थक? 999. येस, 999 म्हणजे 999. जेव्हा आपण यामध्ये एक प्लस करतो तेव्हा कुठला नंबर मिळतो आपल्याला? 1000. ओके, सो 1000. जेव्हा 1 वर 3 झिरो असतात तेव्हा आपण त्याला म्हणायचं आहे 1000 म्हणजे 1000. ओके, थर्ड स्टँडर्ड. अंडरस्टूड द नंबर 1000? सार्थक, वेदांग, मधुरा. ऑड आणि इवन नंबर लिहायचे आहेत तुम्हाला, सम आणि विषम संख्या. ओके गार्गी? Yes. Okay, start. Yes, third standard. Have you understood third standard? Yes. Sarthak. Okay. So this is 1000. Okay. Next, what you have to do? हा फक्त आपल्याला एक नंबर नवीन इंट्रोड्यूस झाला आज. ऍडिशन विदाउट कॅरी ओव्हर. ओके, ऍडिशन करायचे आहेत आपल्याला पण विदाउट कॅरी ओव्हर. So, can you carry out the additions? Teacher, Yes. सेकंड कॉलम में क्या लिखना था? Even number. First column odd number, second column even number. EVEN, even. Okay, I will show you again. Fourth standard, pay attention. First column will be odd number. कोणकोणते असणार मग तुमचे ऑड नंबर? 1, 3, 5, 7, 9, 11, 13. ओके, असे 100 पर्यंतचे सगळे तुमचे ऑड नंबर असणार. आणि सेकंड कॉलम होतं तुमचं इवन नंबर. What will be your even number? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, like this till 100. Yes, understood fourth standard? आता समजलंय का सगळ्यांना? फोर्थ स्टँडर्ड हॅव यू क्लिअरली अंडरस्टूड? जर एकदम नीट समजलं असेल तरच लिहायला सुरुवात करा. येस, तन्वी, Yes. गार्गी? ओके, कंटिन्यू ना. येस, सो थर्ड स्टँडर्ड. नाव यू हॅव टू टेल मी द ऍडिशन्स. ओके, सार्थक माइक चालू करायचा आहे. Yes. Okay, tell me what will be the answer in this case? 4.
6, 6, 64, 74. Next, Vedang. वेदांग, याचा आन्सर काय येणार सांग मला. 66, गुड, 66. नेक्स्ट, मधुरा. मधुरा, याचा आन्सर काय येणार. येस, मधुरा इज देअर. नो. ओके, भाविका. भाविका, तू सांग. आता मी स्क्रीनवर लिहिलं, त्याचं उत्तर काय येणार, काय आन्सर येणार याचं. येस भाविका. याचं 6 आणि याचं 0. येस, म्हणजे 60. ओके, उत्तर येणार 60. येस, गुड. माइक ऑफ कर. नाउ थर्ड स्टँडर्ड, दिस इज युअर ऍडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर. ओके, मग तुम्ही हे ऍडिशन करू शकता का. पेज नंबर 20, पेज नंबर 20 वरचं फर्स्ट इथे दिसते स्क्रीनवर ते ऍडिशन्स. येस, सार्थक, वेदांग, माइक ऑन करा. सांगा मला, करू शकता का तुम्ही. Yes. ओके, स्टार्ट. भाविका, तुझ्याकडे टेक्स्ट बुक आहे का, पुस्तक हो. आहे का मॅथ्सचं. ओके, मग आता मी स्क्रीनवर दाखवलेले ती गणितं सोडवायची आहेत. ओके, ती आता दिसतात ना इथे, ती गणितं सोडवायची आहेत. आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कम्प्लिटेड लिहायचं आहे. चला स्टार्ट. Fourth standard completed writing even and odd numbers. Okay, continue. ज्या नंबरला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता तो नंबर तुमचा इवन नंबर असणार आहे. आणि ज्याला तुम्ही फुल डिवाइड करू शकत नाही, पार्शल डिव्हिजन होतं, त्याला तुम्ही ऑड नंबर म्हणणार, विषम संख्या म्हणणार. ओके, do it fast and after completing let me know. Everyone, third standard and fourth standard, after completing let me know. Fourth standard, make it fast please. You just have to write odd and even numbers. After that, Devanagari numbers we are going to learn. Everyone, third standard, fourth standard, make it fast and let me know in the chat box when you are completed. Okay.
वन बाय वन एक एक करून तुम्ही टेबल सुद्धा बोलणार आहात. ज्याचं नाव मी घेणार आहे त्याने रायटिंग बाजूला ठेवून टेबल बोलून दाखवायचं आहे आणि नंतर परत रायटिंग कंटिन्यू करायची आहे. ओके. फर्स्ट विल बी तन्वी. तन्वी, टेबल ऑफ 14. Yes, teacher. Yes. 14 ones are 14, 14 twos are 28, 14 threes are 42, 14 fours are 56, 14 fives are 70, 14 sixes are 84, 14 nines are 14 sevens. 14 sevens are 98, 14 eights are 112, 126, 14 tens are 140. Good girl. माइक ऑफ कर बेटा. नेक्स्ट सार्थक. सार्थक, टेबल ऑफ 9. 9 ones are 9, 9 twos are 18, 9 threes are 27, 9 fours are 36, 9 fives are 45, 9 sixes are 54, 9 sevens are 36, 63, 9 eights are 72, 9 nines are 81, 9 tens are 90. Good. Very nice. Next, Gargi. Gargi, table of 16. टीचर मला नाही येत. Okay, 13. येस टीचर. 13 के 13, 13 26, 13 के 49, 13 52, 13 पंचे 65, 13 61, 13 70, 91, 13 91, 13 104, 13 90 13 90 117, 13 10 130. Okay. Vedang. Vedang, table of 12. 12 ones are 12, 12 twos are 4. 12 ones are 12, 12 twos are 24, 12 threes are 36, 12 fours are 42, 12 fives are 60, 12 fours are 12 fours are 12 ones are 12, 12 twos are 24, 12 threes are 36, 12 fours are 42, 12 fives are 60, 12 48. sixes are 48, 12 sixes are 72, 12 sevens are 70, 84, 12 eights 12 are eights are 96, 96, 12 nines are 108, 12 tens are 120. Okay, good. Next, Sneha. मुझे स्नेहा कहाँ 15 तक? ओके. 14 का टेबल बोलिए बेटा. 14 ones are 14, 14 twos are 28, 14 threes are 42, 14 fours are 56, 14 fives are 17, 14 sixes are 84, 14 sevens are 98, 14 eights are 112, 14 nines are 126, 14 tens are 114. वेरी गुड. 70 बोलना है. हाँ बेटा, 17 नहीं बोलना है. 70. 17 का मतलब क्या होता है? 17. 17 17. लेकिन ये क्या है? 70. तो 70. ओके. नेक्स्ट, सार्थक. सार्थक डन. ओके. वेदांग ऑल्सो डन. नेक्स्ट, भाविका. भाविका, माइक ऑन कर. तुला किती पर्यंत पाढे येतात सांग मला. 5 पर्यंत. पुढचे कधी लर्न करणार? मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं ना. मला 4चा पाढा बोलून दाखव. 4 एके 4, 4 दुने 18, 4 दुने 8, हा 4 त्रिक 15. तुला बघ 4चा पाढा पण येत नाही नीट. आता तू काय करणार?
तू पहिल्यांदा हा पाढा लिहिणार आणि मला बोलून दाखव नंतर. ओके, एकदा लिहून काढ आणि मग बोलून दाखव. ओके, माइक ऑफ कर. Sneha and Vedang has completed. Okay. सार्थक completed. वेदांग माइक ऑन कर आणि मला आन्सर सांग. हो. 70 plus 8. 78. 8 plus 70. 78. 75 plus 13. 88. 13 plus 75. 88. Yes. So what you have understood from this, even when the order of the number is changed, they add up to the same number. आता तुम्ही जे ऍडिशन्स केले त्याच्यावरनं काय कळतं आपल्याला, की जरी नंबर आपण उलट सुलट केले, ऑर्डर चेंज केली नंबरची, तरी पण जे आन्सर मिळतात त्यांची जी बेरीज होते, त्यांची जे ऍडिशन होतं त्याचा आन्सर नेहमी सेम राहतं. तुम्ही 12 प्लस 13 केलं तरी तुम्हाला 25 आन्सर मिळणार आहे. तुम्ही 13 प्लस 12 केलं तरी पण तुम्हाला 25च आन्सर मिळणार आहे. येस. सो व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस, की आपण जरी नंबर्सची ऑर्डर बदलली तरी आपल्याला सेम नंबर मिळणार आहे. ओके, फोर्थ स्टँडर्ड लक्ष देणार इथे आता. फोर्थ स्टँडर्ड. सी फोर्थ स्टँडर्ड, डू यू नो द देवनागिरी नंबर्स? आपले जे मराठी नंबर्स असतात त्याला देवनागिरी नंबर म्हणतात. ओके, येस. ओके, मग चला तुमच्या नोटबुक वर टायटल टाका देवनागिरी नंबर आणि 1 ते 100 मराठी अंक लिहून काढा. चला पटकन मराठी अंक लिहायचे आहेत. गार्गी, स्नेहा अँड तन्वी, 1 ते 100 मराठी अंक, अक्षरात नाही, फक्त नंबर्स, अंक लिहायचे आहेत. ओके, अंडरस्टूड व्हॉट यू आर गोइंग टू डू? Tanvi, Gargi, Sneha, understood? Yes. Okay, so continue. Start writing. Now the third standard. Third standard, now we are going to add by making boxes and by arranging horizontally. Oh, sorry, vertically. Okay. आता आपण काय करणार आहोत, बॉक्स मध्ये उभ्या पद्धतीने अरेंज करून आपण त्यांना सॉल्व करणार आहोत. ओके, चला बुक काढा, नोटबुक आणि पेन्सिल घ्या आणि माझ्या सोबतच तुम्ही हे करणार आहात. आणि नेक्स्ट तुम्ही करणार आहात. ओके, चला. सार्थक, वेदांग अँड भाविका. ना मेक बॉक्सेस लाईक दिस. अशा प्रकारे बॉक्स बनवा. चला. This will be your 100 place, 10th place, unit place. $376 plus 2. चला, याचा आन्सर कोण सांगणार? सार्थक सांग. Sarthak is there? Yes. सार्थक is there? आवाज येतोय का माझा? सार्थक माइक चालू कर. टीचर टीचर नाही माहिती. ओके, इथे लक्ष द्यायचं आहे. बघ सार्थक, युनिट प्लेस मध्ये काय आहे? 6 आणि 2 आहे. मग 6 मध्ये 2 ऍड केल्यावर काय आन्सर येईल तुझं? सांग. 6 प्लस 2 किती होतात? 8. 8. आणि या 7 च्या खाली काहीच नाहीये, मग तो 7 तसाच येणार.
आणि या 3 च्या खाली पण काहीच नाहीये ऍड करायला, मग तो 3 पण तसाच येणार. मग आपण हा काय नंबर झाला आपला? 378. व्हेरी गुड. आता समजलं कशी करायची आहे ऍडिशन? Yes. ओके, नेक्स्ट नंबर. सध्या लिहू नका, आपले 3 कंप्लीट झाले की लिहा. ओके, आता नेक्स्ट नंबर काय आहे बघा. दिस विल बी फॉर वेदांग. वेदांग 403 प्लस 64. Yes, Vedang, what will be the answer? 3 plus 4? 7. 0 plus 6? 6. 4. 4 will be as it is. 460. Yes, 467. 67. Good. जिथे तुम्हाला ऍडिशनला काहीच नसेल, फक्त ती एक संख्या असेल, तिथे तुम्ही ऍडिशन करायची नाही. तो नंबर जसाच्या तसा लिहायचा. आता इथे नीट लक्ष द्या. आता तुम्हाला तिन्ही नंबर असणार आहेत ऍड करण्यासाठी. 125 प्लस 144. येस. सार्थक, टेल मी 5 plus 4? 9. 9. Vedang, tell me 2 plus 4? 6. Bhavika, 1 plus 1? 2. Good. So, आपला आन्सर काय असणार आहे? 269. 269. ओके, आता मला सांगा, 3 प्रकारचे ऍडिशन मी तुम्हाला शिकवले. येस, पहिल्यांदा आपल्या बॉक्स मध्ये वरती 3 नंबर होते आणि खाली एकच नंबर ऍड करायचा होता. नंतरच्या उदाहरणात मी तुम्हाला काय शिकवलं? वरती 3 नंबर होते आणि खाली 2 नंबर ऍड करायचे होते. आणि थर्ड मध्ये आपण काय शिकलो? वरती 3 नंबर होते आणि खाली पण 3 ऍड करायचे होते. ते तिन्ही प्रकार तुम्हाला समजलेत का सांगा मला? सार्थक, वेदांग आणि भाविका, एकदम क्लिअरली समजलेत का सांगा? हो. ओके ओके, व्हेरी गुड. मग आता हे लिहून घ्या आणि नंतर मी जे देते ते सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. चला, हे लिहून घ्या पटकन. आता आपण जे सॉल्व्ह केलेत ते लिहून घ्या. प्रत्येक वेळी नंबर टाका. ओके, 1 2 अँड Complete. दिस 1 3. चला, हे लिहून घ्या. हु हॅज कम्प्लीटेड? सार्थक. ओके, फाईन. ज्यांचं राहिलंय त्यांनी लिहून घ्या आणि नंतर मी तुम्हाला नंबर देते. ओके, मग ते तुम्ही ऍडिशन करायचे आहे. Gargi, Sneha and Tanvi, have you completed writing your Devanagari numbers? Okay. मुझे मराठी नंबर कितना तक लिखना है? 100 तक लिखना है बेटा. 1 to 100. 1 ते 100. यस टीचर. Okay. Yes, third standard completed. Vedang, Bhavika. नो टीचर. ओके, चला पटापट लिहून घ्या. आणि असे बॉक्स बनवा. त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली नंबर देणार आहे आता आणि तुम्ही ऍड करणार आहात. ओके,
गार्गी, तुझा माईक चालू कर आणि मला तू लिहिलेल्या समसंख्या वाचून दाखव. इवन नंबर्स. यस टीचर. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 50 52 54 56 58 60 62 64 66 68 70 72 74 76 78 80 82 84 86 88 90 92 94 96 98 100. Very nice. Now Tanvi, read the odd numbers you have written. विषम संख्या वाचून दाखवायच्या आहेत. Odd numbers. 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39 41 43 45 47 49 51 53 55 57 59 61 63 65 67 69 71 73 75 77 79 81 83 85 87 89 91 93 95 97 99. Good. Very nice. Okay. Now done. Third standard. आता तुम्ही next काय करणार आहात बघा. Now you are going to solve this. चला. 142 plus 6. 205 plus 4. 540 plus 35. 20 plus 436. येस करू शकाल. नेक्स्ट आपण जेवढे सॉल्व केलेत या बॉक्स मधून त्याच्या पुढचे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. भाविका, सार्थक, वेदांग करू शकाल का तुम्ही? हो. चला स्टार्ट. टीचर. ओके, मधुरा इज ऑल्सो देयर. येस. चाराचा पाडा बोलू. झाला का तुझा आता? बोल. हो. बोल. 4 एके 4 4 दुने 8 4 तिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 4 सत 28 4 सत 32 4 9 36 4 10 40. गुड. आता हे सॉल्व करा, नंतर मी तुमच्या सगळ्यांचं बुक चेक करणार आहे. हो. ओके. फोर्थ स्टँडर्ड तन्वी, देन स्नेहा अँड गार्गी. देवनागिरी नंबर लिहून झालेत का? Shall we move forward? No teacher. Okay. टीचर. Yes. कुठली गणित लिहायचे? Wait. हे बघ. पेज नंबर 20. पेज नंबर 20 वरची ही गणित जे आपण सॉल्व केले बॉक्स त्याच्या पुढचे आपण कुठपर्यंत सॉल्व केलंय? 125 प्लस 144 125 अधिक 144 पर्यंत आपण सॉल्व केलेत आणि त्याच्या पुढचे करायचे आहेत. ओके, हे जे स्क्रीनवर दिसत आहेत ते पेज नंबर 20. Gargi has completed. Okay. Only Gargi has completed. Sneha and Tanvi has remaining. Okay. Sneha, Tanvi पटकन करा. आपल्याला पुढची एक्सरसाइज घ्यायची आहे.
टीचर येस मराठीमध्ये लिहिलं तर चालेल? येस येस, जे मराठी मीडियम वाले आहेत त्यांनी मराठी मधूनच लिहायचं आहे. जर तुमचं मॅथ्स इंग्लिश मधून नसेल तर तुम्ही मराठीतून लिहा. Fourth standard completed. Just you have to write numbers. Why you are taking too much time? Pay attention over here. Fourth standard, you can write the Devanagari number afterwards. Okay. Now, what is our exercise? Read the numbers given below and write them in words. Question number 1, page number 17. आपण ऑलरेडी हे शिकलेलो आहोत. Okay. Just what you have to do? One by one, tell me the number, name, and then write it in your notebook. Okay. First number, Gargi. टीचर Gargi, what आवाज is the नाही. first? Okay, wait. आवाज येत नाही का टीचर माझा? आवाज यस स्नेहा, मेरी आवाज सुनाई दे रही है? माइक ऑन कीजिए प्लीज. ओके, गार्गी. यस टीचर. Okay. Yes. Now, Tanvi, can you hear me? Okay, I think Tanvi. Yes, Tanvi, can you hear me now? यस. Okay, fine. ओके, सो वन बाय वन मला नंबर्स सांगायचे आहेत आणि नंतर तुम्ही ते लिहिणार आहात. ओके, तन्वी, गार्गी अँड स्नेहा. One by one, you have to tell me the number name and then write it down in your notebook. Let's start. क्वेश्चन आहे तुमचा. टीचर क्या लिखना है? See over here. Write numbers in words. I'm going to give you some numbers. You have to write them in words. Okay. So let's start. First number, Tanvi. Tanvi, what is this number I am writing? Yes. Tanvi, read the number.
ओके, शी हैज लेफ्ट. ओके स्नेहा, आप पढ़िए, ये नंबर क्या है पहला वाला? 20,504. वेरी गुड. नेक्स्ट गार्गी. यस टीचर. हाँ रीड. 97,487. गुड. नाउ तन्वी इज देयर. यस टीचर. ओके नाउ यू हॅव जॉईन. आता जो मी नंबर लिहिणार आहे तो तू सांगणार मला. ओके. यस. येस, टेल मी दिस नंबर. टीचर आवाज नहीं आ रहा है. आय थिंक तन्वी यू हॅव सम नेटवर्क प्रॉब्लेम. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय. कदाचित तुझ्या नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल. येस तन्वी, कॅन यू हिअर मी नाव? ओके. ओके, सो that number is 30,008. Okay, next. Sneha. 4,879. Good. Gargi. यस टीचर. 6,405. Good. Sneha. 6,400. वेट. ये नंबर 6 है और आपका नंबर ये है 800. 8,000. नो बेटा, 800 ही सही था. 890. यस, 890. चलिए अभी नंबर लिख के लीजिए और इसको वर्ड में लिखिए. फोर्थ स्टैंडर्ड. चला स्टार्ट. ओके, यू कैन फाइंड दिस ऑन योर पेज नंबर 17. टीचर यस. झाला. Okay, you can find fourth standard. You can find this question number 1 on your page number 17. Okay, तुमच्या पेज नंबर 17 वर क्वेश्चन नंबर 1 आहे. टीचर तोच आप. येस. 6 नंबरला 893 आहे. ओके फाइन. नंबर मी लिहिला. येस इट्स फाइन. तुम्ही तिथे आहे तो नंबर लिहा. चला करा पटकन. क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 17. स्नेहा गार्गी. ओके, थर्ड स्टँडर्ड कम्प्लीटेड राईट. आता तुम्ही मला बुक शो करणार आहात. सार्थक, शो मी योर बुक. ओके येस. ओके, ऑफ कर बेटा कॅमेरा. येस, आय एम गोइंग टू टेल यू द आन्सर. तुम्ही चेक करा. मी तुम्हाला आन्सर सांगते आणि तुम्ही चेक करा. ओके. येस. फर्स्ट क्वेश्चन काय होता तुमचा? 513 प्लस 365. येस, 513 अधिक 365. So what will be the answer of this? 878. 878. बरोबर आहे आन्सर. येस लिहा फक्त चॅट बॉक्स मध्ये. कोणीही माइक ऑन करणार नाही. चॅट बॉक्स मध्ये येस लिहा जर आन्सर बरोबर असेल. रॉंग असेल तर नो लिहा. येस. ओके. तन्वी, this is not for you. Tanvi, you are going to solve question number 1 of page number 17. पेज नंबर 1717 वरचा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे तन्वी.
नेक्स्ट नंबर वॉज 205 प्लस 4. याचा आन्सर तुमचा असणार आहे 209. बरोबर आहे का सगळ्यांचं? येस. ओके. Okay. Your next number was 540 plus 35. 540 अधिक 35. त्याचा आन्सर आहे 575 म्हणजे 575. बरोबर आहे तुमचा? येस, सार्थक got it right. वेदांग also. भाविका and मधुरा बरोबर आहेत का आन्सर्स? असतील तर चॅट बॉक्स मध्ये येस लिहा. Yes, good. Your next question was 20 plus 436. याला अरेंज करताना आपण कसं करणार? 436 plus 20. Okay. So what will be the answer? 456. 456. हेच आहे का आन्सर तुमचं थर्ड स्टँडर्ड? Yes, very nice. Good all of you. So नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा? अरेंज वर्टिकली अँड ऍड. इथे तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टली दिलेले आहेत म्हणजे सरळ रेषेत दिलेले आहेत. तुम्हाला त्यांना बॉक्स मध्ये टाकून सॉल्व्ह करायचे आहेत. करू शकाल का तुम्ही थर्ड स्टँडर्ड? टेल मी. तुम्हाला फक्त असे आडव्या लाईन मध्ये नंबर दिले आहेत, त्यांना उभे करायचे आहेत, बॉक्स मध्ये टाकायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचे आहेत. ते ऍडिशन तुम्ही करू शकाल का? सार्थक, वेदांग, भाविका and मधुरा. Yes. टीचर Yes. एक तुम्ही करून दाखवा. Okay, fine. Good. See. अरेंज वर्टिकली अँड ऍड हे तुम्ही आता करणार नाही आहात, तुम्ही होमवर्कला करणार आहात. मी तुम्हाला करून दाखवते. ओके. काय आहे आपला पहिला नंबर? 664 प्लस 220. मग हे सॉल्व्ह करताना आपण काय करायचं आहे? आपण परत जो बॉक्स मगाशी बनवला होता ना तसा बॉक्स बनवणार. प्रत्येक गणितासाठी आपण एक बॉक्स बनवणार. ओके. 100 शतक, टेन्स दशक, युनिट्स एकक. ओके. मग आपला नंबर काय होता? असा लिहिलेला आहे ना आपला नंबर 664 प्लस 220 म्हणजे 664 अधिक 220. मग पहिला नंबर काय आहे? हा तो आहे तसा लिहून टाकायचा 664 प्लसचं साइन द्यायचं. दुसरा नंबर काय आहे? 220. तो पण लिहायचा 220 आणि त्याची ऍडिशन करायची. 4 प्लस 0 4. 6 प्लस 2 8. अगेन 6 प्लस 2 8. मग आपला आन्सर काय आलं? 884. 884. येस. समजलं आता सगळ्यांना थर्ड स्टँडर्ड? येस. व्हेरी गुड. मग तुम्ही होमवर्कला करू शकाल? कॅन यू येस. डू इट ॲज युअर होमवर्क? गुड. ओके. आता आपल्याला करायचं नाहीये. मी तुम्हाला एक सॉल्व्ह करून दाखवलं. तुम्ही आता ते होमवर्कला करणार आहात. ओके. फोर्थ स्टँडर्ड कम्प्लीट झालाय. फोर्थ स्टँडर्ड गार्गी, तन्वी. गार्गी हॅज कम्प्लिटेड. ओके. गार्गी सगळ्या संख्या मला वाचून दाखव आता तू आन्सर्स लिहिलेत ते. येस टीचर. 20,504, 97,487, 30,008, 4,879, 6,405, 893. Very nice. Very good. Sneha, Tanvi, have you completed writing? स्नेहा आपका हो गया बेटा? ओके. आप भी पढ़ के बताइए. $20,500
4. 97,487. Hmm. 30,008. Good. 40,000. 4,000 beta. 4,879. Yes. 6,405. Good. 893. वेरी गुड. सो आपका होमवर्क होगा फोर्थ स्टैंडर्ड. यहाँ पे आपके लिए भी एडिशंस लिखे हुए हैं जो रिवीजन है, क्योंकि थर्ड स्टैंडर्ड में आप सीख चुके हैं. सो रिवीजन वाला जो फर्स्ट है, सॉल्व द फॉलोइंग सम्स, वो आपको करना है. यस. फोर्थ स्टैंडर्ड, कैन यू डू दैट? ऑलरेडी तुम्हाला थर्ड स्टँडर्डला ते झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन हा पार्ट दिलेला आहे. तर ते रिव्हिजन तुम्ही तुमचा होमवर्क म्हणून करणार आहात. ओके. सो थर्ड स्टँडर्ड, युअर होमवर्क विल बी अपलोडेड ऑन गुगल क्लासरूम. तुमचा होमवर्क गुगल क्लासरूम वर अपलोड केला जाईल, पण त्याआधी तो होमवर्क काय आहे, हे प्रॉब्लेम्स अरेंज व्हर्टिकली अँड ऍड, जे आता जशा प्रकारे केले तसेच अरेंज करायचे आणि सॉल्व्ह करायचे. अँड फोर्थ स्टँडर्ड लेसन नंबर 3 चा फर्स्ट जी रिव्हिजन आहे, त्याचा पहिला क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करणार आहात. मी तुम्हाला टाकणार आहे गुगल क्लासरूमला. फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला आता सांगितलं गेलं आहे की तुमचा होमवर्क काय असणार आहे. ओके. तर आता मला सांगा, सगळ्यांचं सगळं कंप्लीट झालंय? मी आज जे काही शिकवलं तुम्हाला सगळ्यांना समजलंय का? Yes, clearly understood whatever I have taught you today. All of you have clearly understood? Okay, fine then. Okay, so your homework will be uploaded on your Google Classroom. You can check it over there and do, and please share. Okay, so now you can leave the class. Bye bye everyone. Bye bye, teacher. Thank you, teacher. Bye, welcome. Bye bye, teacher. Bye. Bye bye, teacher. Bye.